आणि माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातीमध्ये झालेला सन्मान, आपल्या मैत्रीमध्ये झालेला सन्मान एकदा सर आणि आदरणीय प्राध्यापक संदीप तापकीर सर यांना मी विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. संतोष ऑलराउंडर अकॅडमी, विश्व शांती निकेतन विद्यालय, सारा अबॅकस अकॅडमी या 3 संस्थांचे प्रणेते माझे मित्र डॉक्टर प्रवीण आगाव सर, त्यांच्या पत्नी प्राचार्या अर्चना प्रवीण आगाव आता इतक्या गेल्या 1.5 तासापासूनच्या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करणारे संतोष एरंडे साहेब आणि या दोघांची जी प्रेरणा आहे ते अर्थातच सरांचे सासरे भास्करराव आव्हाड साहेब आणि उपस्थित सर्वजण पालक आणि विद्यार्थी मित्र. आपण कुठल्या गावात आहोत याची सगळ्यांना जाणीव असेल, बरोबर आहे ना? गावाचं नाव काय या कोणी आहे का या सभागृहात? ऐकलंच नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, असं कोणी आहे का? नाही ना? छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत एक प्रसिद्ध किल्ला या चाकणमध्ये आहे. कोणाला माहिती आहे का? पाहिलाय कोणी? अरे वा, काय नाव किल्ल्याचं? काय? संग्रामदुर्ग. कशासाठी प्रसिद्ध आहे तो? काय घडलं होतं तिथं? मी माझे मित्र जे आहेत डॉक्टर प्रवीण आगाव सर, आम्ही दोघं टिळक महाराष्ट्र विद्यापीठात एमफिल साठी एकत्र होतो. ही गोष्ट साधारणतः 2007 मधली आहे. आज आमच्या मैत्रीला जवळपास 16-17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या भेटी अशा रोज होत आहेत अशातला भाग नाहीये, परंतु आमच्या दोघांचं कार्यक्षेत्र एकमेकांना माहिती आहे, एकमेकांबद्दल आम्हाला आदर आहे, म्हणूनच त्यांच्या विनंतीला मान देणं असं मी म्हणणार नाही, त्यांची आज्ञा पाळून मी इथं तुमच्या समोर बोलायला आलेलो आहे. मी सांगत होतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि चाकण या विषयाबद्दल अगोदर मी बोलतो, कारण की तो माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि नंतर ज्या गोष्टीसाठी इथं एवढ्या बहुसंख्येने पालक आलेले आहेत त्या पालकांचं आजच्या घडीला नेमकं काय कर्तव्य आहे, म्हणजे फक्त आपल्या पाल्याबद्दल नाही तर एकूणच समाजाबद्दल, याबद्दल मी बोलणार आहे. मला सरांनी तुमच्याशी बोलण्यासाठी बरोबर 1 तास दिलेला आहे. चालेल ना? 1 तास आता तुम्ही शांततेने माझं ऐका, ठीक आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कानावरती सातत्याने येणारं नाव, म्हणजे आपल्याला जेव्हा कळायला लागतं ना तेव्हापासून आपल्याला हे नाव ऐकत असतो आपण. ते आपल्याला पोवाड्यांमधून समजतं, ते आपल्याला चित्रपटातून समजतं, ते आपल्याला मालिकांमधून समजतं, ते आपल्याला घरात आई वडिलांकडून समजतं, ते आपल्याला दिवाळीत किल्ला बनवताना समजतं. किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक अतूट नातं आहे. याच पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. याच पुणे जिल्ह्यामध्ये एक असा किल्ला आहे की ज्या किल्ल्यावरती त्यांनी 25 वर्ष वास्तव्य केलं. त्यांचं जन्मस्थान शिवनेरी इथून अगदी 60-70 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ज्या किल्ल्यावर त्यांनी 25 वर्ष वास्तव्य केलं तोही किल्ला इथून तेवढ्या 60-70 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे 2 किल्ले प्रत्येकाने पाहिले पाहिजे. एकतर त्यांचं जन्मस्थान आणि त्यांचं पहिली राजधानी. आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या चाकणमध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडलेला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी जे काही सांगणार आहे ते थोडंसं त्याच्या पलीकडलं आहे. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांना कदाचित आता लगेच समजणार नाही, पण इथं बसणाऱ्या पालकांना नक्की समजेल आणि कालांतराने ते त्यांच्या मुलांना त्यांच्या पद्धतीने समजून सांगतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कुठला? नाही
तोरणा शाळेत आपल्याला हे शिकवलंय. हे पालक जे आहेत ते आमच्याच आजूबाजूच्या वयाचे आहेत आणि त्यांना म्हणजे आम्हालाही तेच शिकवलेलं आहे. परंतु इतिहासात एक व्याख्या आहे, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. हे तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं हे हा जावई शोध लावला होता पहिल्यांदा ग्रँड डब नावाच्या ब्रिटिश इतिहासकाराने. पुणे जिल्ह्यातला सगळ्यात उंच किल्ला आहे तोरणा. आजही तोरणा कसलेल्या ट्रेकरचा चढताना काम काढतो. अजिबात सहजासहजी तोरणा जिंकत नाही. तुम्ही जेव्हा शाळेत पेपर लिहिता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सोपा प्रश्न सोडवता का अवघड प्रश्न सोडवता? तसंच शिवाजी महाराजांनी सगळ्यात अवघड म्हणजे सगळ्यात उंच असणारा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधणे शक्य नाही. कागदपत्र सांगतं मुळशी तालुक्यात, आज मुळशी तालुक्यात आहे, पूर्वी तो मावळ तालुक्यात होता. मावळ मुळशी पूर्वी एकच तालुका होता. कोरीगड नावाचा किल्ला त्यांनी पहिल्यांदा जिंकला आणि तिथनं त्यांची किल्ल्याची वाटचाल सुरू झाली. इतिहासाचा आणि भूगोलाचा अत्यंत चाणाक्षपणे अभ्यास करणारा हा दूरदृष्टी राजा होता. या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. त्यांच्या कर्तृत्वामुळे आज आपण एकमेकांशी बोलू शकतोय. ते जर झाले नसते तर कदाचित आज आपण कुठे असतो, काय करत असतो हे काहीच सांगू शकत नाही. तर मी थेट मुद्द्याशी येतो, चाकण या विषयाशी. चाकणच्या पूर्वीचा अफजल खान प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चाकण या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज स्वतः चाकण मध्ये नव्हते. शिवाजी महाराज त्या काळामध्ये पन्हाळ्यावरती अडकलेले होते. सिद्धी जोहर आणि शाहिस्तेखान असे दोन वेगवेगळ्या, म्हणजे एक शाहिस्तेखान होता मोगलांचा आणि सिद्धी जोहर हा होता आदिलशहाचा. दोघांचीही सेना म्हणजे सिद्धी जोहरची सेना होती 40,000 आणि शाहिस्तेखानाची सेना होती 1,00,000. दोन आक्रमण एकाच वेळेस इवलुशा स्वराज्यावर आलेली होती. महाराज पन्हाळ्यावर अडकले होते. महाराजांचा चाकणचा किल्लेदार होता फिरोजमोजी नरसाळे. फिरोजमोजी नरसाळे हा चाकणमध्ये चाकणचा किल्लेदार म्हणून काम करत होते आणि त्यांनी हा किल्ला महाराज नसताना लढवायचं ठरवलेलं होतं. आणि तो किल्ला किती दिवस लढवला? एक नव्हे, दोन नव्हे, 300 मावळे होते फक्त. आज जेवढे सभागृह आहे त्याच्यापेक्षा थोडेसे पूर्वज जास्त, आपलेच कोणीतरी ते पूर्वज असतील. त्यांचेच आपण वंशज आहोत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हा इतिहास समजून घेताना. या संग्रामदुर्गमध्ये फक्त 300 लोक होती आणि विरुद्ध सेना होती 21,000. आपल्याकडे शस्त्रास्त्र मोडक नव्हती. शाहिस्तेखानाकडे प्रचंड सैन्य होतं, प्रचंड शस्त्रास्त्र होती. भुईकोट किल्ला, किल्ल्यांचे अनेक प्रकार आहेत, त्या आता सगळ्या चर्चेत मी जात नाही. परंतु भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला. शाहिस्तेखानाला वाटलं होतं की पुण्यातून म्हणजे लाल महालातून निघून काही तासामध्ये मी किल्ला जिंकेन आणि परत लाल महालात येईल. असा किल्ला फिरोजमोजी 56 दिवस लढवला. कुठलीही बाहेरून मदत मिळत नसताना लढवला. आणि लढवला कशाच्या आधारावरती? तर फक्त या किल्ल्याचं असणारं एक वैशिष्ट्य, जर तुमच्यापैकी कोणी किल्ला पाहिला असेल आणि मी सांगतोय ते जर पाहिलं नसेल तर परत जाऊन तो किल्ला पहा. मी 94 पासून किल्ले पाहतोय. माझा जन्म इथला चरोलीचा आहे. अगदी हाकेच्या अंतरावर चरोली हे गाव आहे. आणि शाळेत असताना या चाकण गावामध्ये व्हॉलीबॉल खेळायला, क्रिकेट खेळायला कायमच येणं जाणं होत होतं. तेव्हाचा पाहिलेला किल्ला आणि आजचा किल्ला त्याच्यामध्ये प्रचंड जमीन आसमानचा फरक आहे. या चाकण पूर्वी ग्रामपंचायत होती. चाकण ग्रामपंचायतीने नंतर नगर परिषदेत सुद्धा इथे काय केलेलं होतं तर तो किल्ला हा प्रातर्विधीची जागा झालेली होती. एक काळ असा होता की त्या किल्ल्याला कोणीच भेट देत नव्हतं. मात्र इथल्या फिरोजमोजी नरसाळे प्रतिष्ठाननी त्याचा पूर्ण कायापालट केला. आज तो किल्ला अत्यंत सुस्थितीत आहे. किल्ला आज जाऊन पाहावा अशा परिस्थितीमध्ये तो किल्ला आलेला आहे. या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य रणमंडळ द्वार रचना. अत्यंत कमी किल्ल्यांच्या ठिकाणी ही वैशिष्ट्य आढळतं. रणमंडळ द्वार रचना म्हणजे काय? आपण जेव्हा किल्ल्यात प्रवेश करतो दरवाजातून तेव्हा आपल्याला वाटत असतं की आपण किल्ल्यात जातोय. प्रत्यक्ष आपण जात असतो ते किल्ल्याच्या बाहेरून खंदकातून जात असतो आणि आपण त्या वरच्या सगळ्या
लोकांचे सगळे बाण सगळे शस्त्र झेलत असतो। या रणमंडळ द्वार रचनेत शाहिस्ते खानाचे सैन्य होलपटून निघत होतं। 21,000 लोकांना 300 मावळ्यांनी 56 दिवस झुंजवलं। शेवटी परिस्थिती अशी आली की आता किल्ल्यातला सगळा धान्य साठा संपलेला होता, किल्ला देणं भाग होतं। शिवाजी महाराज नुकतेच पन्हाळ्यावरून शिताफीने सुटले होते। त्यांनी निरोप दिला फिरंगोजी नरसाळेंकडे की आता तुम्ही किल्ला सोडा। महाराजांचा निरोप येईपर्यंत फिरंगोजी लढत राहिले आणि शेवटी महाराजांच्या निरोपानंतर 56व्या दिवशी हा किल्ला फिरंगोजींनी शाहिस्ते खानाच्या ताब्यात केला। या एका किल्ल्याच्या इतक्या दीर्घकाळ लढाईमुळे शाहिस्ते खानाने पुढे महाराजांच्या एकाही किल्ल्यावर आक्रमण केलं नाही। अशी महत्त्वाची घटना या चाकण गावात झालेली आहे। आपण सुजाण पालक आहात, जरूर चाकणच्या किल्ल्याला भेट द्या, जरूर हा इतिहास आपल्या मुलांना शिकवा, मुलांना दाखवा, समजून सांगा। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उपयोगाचं नाही, त्यांचं चरित्र आज आपण आत्मसात करण्याची गरज आहे। त्यांचं शिवाजी महाराजांचा फक्त चारित्र्य हा एक गुण जरी आपण आपल्या मुलांमध्ये बिंबवला तरी पुढचा महाराष्ट्र हा उज्ज्वल असेल यात काही शंका नाही। आज ज्या कारणानिमित्त आपण सगळे एकत्र आलोय, इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना यशस्वीपणे पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत, इतके सारे मेडल तुम्ही सगळ्यांनी मिळवलेले आहेत। या सगळ्यांमध्ये आजच्या पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। शिक्षक हा कायमच विद्यार्थ्यांना आपल्या पद्धतीने जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो। आता सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचं नाव घेतलं। जसं शिक्षकांचं विद्यार्थ्यांवरती लक्ष असतं, पण कुठल्याही शाळेमध्ये आता आपण गुरुकुल पद्धत खूप मागे टाकून पुढे आलेलो आहोत। कुठल्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त 6 ते 8 तास एवढाच फक्त शाळेच्या ताब्यात असतो। आज शाळेच्या ताब्यात सुद्धा विद्यार्थी सुरक्षित राहिलेले नाहीयेत, अशी परिस्थिती आजूबाजूला घडतीये। जेव्हा शाळेच्या बाहेर विद्यार्थी असतो तो काळ हा खूप मोठा असतो, तो सगळा काळ हा विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर असतो। आज पालकच जर वेळेअभावी मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, अनेक कारण असतील, नोकरी असेल, धंदा असेल, बाकीच्या कौटुंबिक इतर जबाबदाऱ्या असतील, अशा परिस्थितीमध्ये मुलांचा पालकांशी संवाद पूर्णतः हरवलेला आहे। आज आपण वेगाने विभक्त कुटुंब पद्धतीकडे चाललो आहे। त्यामुळे पूर्वीच्या घरामध्ये संस्कार आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून, चुलत्यांकडून, चुलतीकडून जे आपोआप घडत होते ते आता प्रमाण अत्यल्प झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी चाकण सारख्या एका इंडस्ट्रीमध्ये जिथं खूप सारे लोक बाहेरून येत असतात, नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, महामार्गावरचे महत्त्वाचं गाव आहे, अशा परिस्थितीमध्ये आपली नैतिक जबाबदारी खूप मोठी आहे। पालकांनी मुलांसाठी दररोज काही वेळ देणं, त्यांच्याशी दिवसभरात त्याने काय केलंय याचा मागोवा घेणं। मुलांना सल्ला देऊ नका तुम्ही, मुलांचं ऐकून घ्या, मुलांचं समजून घ्या आणि मुलं जे करतायत त्याला भरभरून पाठिंबा द्या। मुलं किती टॅलेंटेड आता तुम्हाला किती सेकंदात त्यांनी उत्तर दिली याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल। आजची पिढी ही आपल्यापेक्षा खूप वेगवान आहे, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण माहिती असतात की आपल्याला काय व्हायचं आहे। आज ही सगळी मुलं अगदी लहान आहेत, हे जरी आपण गृहीत धरलं तरी हीच पुढं महाराष्ट्राचं भवितव्य आहे, देशाचं भवितव्य आहे। आपली मुलं परदेशात का जातात? आपण भारतात एवढा अत्युत्तम सगळी शिक्षण व्यवस्था एक काळ असा होता की भारतात सगळं मिळत होतं, आज आपण भारतातून बाहेर जातोय। या सगळ्यांचा शोध घेणं ही पालकांची खूप महत्त्वाची गोष्ट आहे। 2 दिवसापूर्वी मराठी या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा मिळाला। घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती केंद्र सरकारने ही गोष्ट जाहीर केली। आज इंग्रजीचं शिक्षणाचं प्रमाण कैक पटीने वाढलेलं आहे। तुम्ही आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा श्रीमंताचा मुलगा आणि गरीबाचा मुलगा एकाच शाळेत शिकत होते, तिथं असं प्रमाण नव्हतं। आज मात्र परिस्थिती अशी आहे
की जागोजागी इंग्रजी माध्यमाच्या संस्था उभारल्या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरळ सरळ आर्थिक निकषावरती शैक्षणिक धोरण विभागलं गेलेलं आहे. आज भल्या मोठ्या इंग्रजी संस्थांमध्ये लाखोंनी फी असतात की जी फी सर्वसामान्य माणसाला अजिबात परवडत नाही. शिक्षणाचा स्तर पूर्णतः विभागला गेलेला आहे. तेव्हा आपली मुलं अशा सगळ्या शैक्षणिक दुस्तरीकरणाच्या काळामध्ये जर इतरांच्या तुलनेत टिकून राहायचं असेल तर त्यांना काहीतरी वेगळं कौशल्य येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून अबॅकस, म्हणून इतर सगळे कोर्सेस, या सगळ्या गोष्टींची आज पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. अभ्यासाबरोबर खेळ ही जीवनाची अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही खेळाल तरच तुम्ही स्पर्धात्मक जीवनात यशस्वी होऊ शकाल, तरच तुम्हाला निरोगी स्पर्धा करता येईल. प्रत्येकाची स्पर्धा ही इतर मुलांशी असता कामा नये, तर ती स्वतःची असली पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतःची रेष स्वतःच मोठी करायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही जीवनात नक्की यशस्वी व्हाल, यात काहीच शंका नाही. पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला हेच सांगितलं पाहिजे. आणि त्याचे मित्र काय आहेत, त्याचे सहकारी काय करतायत, त्यांच्या काय विषयांवरती चर्चा होतात, ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा पालक सुजाणपणे लक्ष देतील तेव्हा महाराष्ट्रातली ही तरुण पिढी उद्याचा भारत घडवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आपल्याकडं खूप मोठी दीर्घ परंपरा आहे शिक्षणाची. म्हणजे शून्याचा शोध सुद्धा भारतीयांनी लावला आणि अनेक गोष्टी, आता सरांनी पेटंटचा उल्लेख केला, त्यांनी अनेक गोष्टींचं पेटंट घेतलेलं आहे. पेटंट ही अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेली गोष्ट आहे, परंतु आपण पेटंट घेण्याच्या पूर्वी सुद्धा आपल्या नावावरती अनेक गोष्टींचे शोध होते. भारताचं टॅलेंट हे कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नाहीये. आजच काही क्षणापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे आणि डॉक्टर तारा भवाळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आजची स्त्री, नवरात्र चालू लागता, स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये कधीही मागे राहिलेली नाहीये. साहित्य संमेलनाची अध्यक्ष होण्याची मजल त्यांनी काही वर्षांपूर्वीच माजलेली होती. आज दिल्लीत होणाऱ्या संमेलनाचा, म्हणजे अभिमत भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन आणि त्याच्या अध्यक्षपदी एक स्त्री विराजमान होती. काही वेळापूर्वी आलेली ही बातमी, किती आनंददायी गोष्ट आहे ही सगळी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजे, मुलांना शिकवल्या पाहिजे, तरच आपण आपल्या मुलांना काहीतरी वेगळं देऊ शकतो. काहीतरी वेगळं दिलं तरच त्यांचं करिअर तुम्ही जे कल्पिलेलं आहे त्याच्यापेक्षा काहीच पटीने चांगलं होईल. शाळा तर सगळेच शिकणारे, सगळ्यांनाच नोकरी धंदा करावा लागणार आहे, परंतु त्याच्या पलीकडं जे समाजभान असणं गरजेचं असतं, ती वाट चोखाळण्याचं हेच मुलांचं वय आहे. त्यांना तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. पालकांनी शिक्षकांचं आभार मानलेलं आहे. याच शिक्षकांमुळे विद्यार्थी घडत असतं. हे जसं तुमचं भान आहे तसं तुम्ही तुमच्या पाल्यांना घडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल आगाऊ सरांचा आणि मॅडमचा मी मनापासून आभार मानतो.